जाऊ देऊ की बाई, खोकला येऊन राहिला नाही. हे पा, तुम्ही आता जास्त उशीर नका लावू, बरं चालले जा. संध्याकाळी ते घरी आले ना, यायच्या संग चालले जा. हा, डॉक्टर जो गेलं की कसं राहते, पाय एखादी सुई घेतली जागच्या जागी दबते ना. आता उगा सांगावर काळा मग शेवटी जास्त लागते ना. हा, तसं बी व्हायरल चालू आहे म्हणतात. तिकडल्या वाड्यात तर माय तापीची सातच येलाय बाई. हो, ज्याले त्याला ताप आहे बाई. हा, उगाच काही घोर करू नका माय. एक आली की समजायला येते बाई. सारं घर कायला पाठवू नका त्याच्यापेक्षा सरकेशी दवाखान्यात जा माय, आणि गोई घेऊन मग काय. हा अहो ना, जातोच आज दवाखान्यात. अब हेच म्हणत दवाखान्यात चाल म्हणून, पण मी म्हणलं राहू द्या, जमीन पण आता जाऊ दे. तू बी म्हणत जातोच बाई. हो बाई, नसतोच मग. वाय बाई, खोकला बिरलाय येऊन राहिला ना. काल रात्री खोकला नव्हता, हा ढास आजच येऊन राहिला. रात्री ताप याल तर बिचारी फन्ना अंग झालतो ना. म्हणूनच म्हणतो जा दवाखान्यात. आणि त्या भाऊले घेऊन जासान तर मग ते गाडी नाही चालवता येत ना. मग पैदल जाता का मग? ऑटोवाल्याचा कुठे मेट राहते, सकाळून जातात ते, डायरेक्ट संध्याकाळी येतात. तुम्हाला घेऊन जाते ना, संध्याकाळला बसता का दवाखान्यात? हा, त्याच्यापेक्षा ये तुझ्या भावाच्या गाडीवर जाण चालले या. का बाई, का बाई निजली का लागे? कसं काय ताप आला म्हणते? अरे ताप काय, अंग गरम झालं रात्री उलसक, एवढंच काय. तुला कोण सांगलं? मला आता पाहुणे म्हणत मग वावरात ते निजेला आहे, तिला तर बरं नाही. म्हणलं अरे मला माहित नाही. असं कोण मा ध्यानही नाही खरं तू तिकडे आली का नाही आली. तर मी माग घरात होतो. काल ताप आला म्हणतात तुला नाही? निज ना, उठत काय नाही तर निज. काका मी का निजेला जाऊ का? काय झालं रे काल ताप आला? ते रत्नी म्हणते व्हायरल चालू आहे म्हणते. तर त्या व्हायरलच्या ना झालं असेल मले. व्हायरल इकडे चालू म्हणते ना, तिकडल्या वळ्यातलं सांगायचं मी आणलं बरोबर आहे. ओ रत्नी, त्या रोजी मी त्या हिच्या घरी नाही गेली का, सुमीच्या घरी. माय पण सुमी बिमार नव्हती बिचारी, गौतमी बिमार नव्हता. आत्याच्या वाड्यात नाही, इकडे टाकी अंग त्या जनार्दन भाऊले ताप आहे, त्याची बायको लागे, त्याची सुनत माय दवाखान्यात गेलती काल. घरी जमलं नाही त्याचं. लागे त्या मनीच्या बायकोले त्याचं पोरग तर फन होतं. तिच्या मनव्या वाड्यात हाय तापीची साथ. तिकडे नाही गेली माय बाई मी. तिकडं खाले घेऊ मग मला हायरल नाही. ए उगा सर्दी खोकल्याचं शीट. तिकडे नाही गेली मी. इकडे सुमीच्या घरा अंग गेलती. म्हटलं मा इकडे झाला का हायरल? आत्या हायरल नाही. सांग हे तुझी सासू का वरत नाही? तूच म्हणता ना हायरल आला. हायरल नाही, व्हायरल. हा ना, मग तेच ते हाय का व्हाय हाय ना शेवटी. बरं तर सोड पिच्छा, जा दवाखान्यात चल. आता कुठे रे जाईन संध्याकाळची? हा, येच्या संग जाईन मी. तू नको टेन्शन घेऊ. जातो आम्ही दोघ जण बरोबर वजे येतो. काय होऊन राहिलं? काय काय हे आहे का? चल चा ठेवू मला बाई. दरवाजा लावायला बाई, तू इकडे आली. नाही मी जाते ना. असं दरवाजा नका उघडा टाकून येत जाऊ. दुकान येतं उघडं होतं. नाही, दुकान नाही बंद केलं मी. स्वतः आले दुकान बंद करून. हा बरं दे मला चहा करून दे. बाई तू घेतो का चहा? नाही बापा, मग चहा काही नाही पाहिजे. मग तसंच तर सारा कडू थुकाईन राहिला तोंडात. रात्री तर मी जेवली नाही. योगिता म्हणे आता तुम्ही जेवल्या नाही. म्हणलं नाही, निजेला आली इकडे, मी निजूनच राहिली. तू तिकडे चाल बरं. तू तिकडे नेस म्हणजे कसं लक्ष राहते. बाय बरं आता रात्री तिकडे असती तर बरोबर लक्ष राहिलं असतं. रात्री इकडून निजली काय माहित राहते. मला वाटते हाय बाई काय असं होते. मग सांग सकाळून नसतं दवाखान्यात नेलं असतं ना. हा हो ना बाय, आता सकाळून पासून तिकडे आल्या नाहीत म्हणून मी आली. नाही तर मला वाटलं का हाय काल म्हणत सर्दी आहे का बाई? काल फक्त सर्दीच होती की ना बरं. हा, तापीच रात्री आली तुम्हाला ताप. तर मला माहित नाही. खवरत नाही रात्री ले 11-12 वाजले काय सांगा. एक झोप लागली, जाग झाला, असं खामूच आलता नाही अंगाले आणि सन्ना अंग झालं. बरं चल आवर त्याला दवाखान्यात जाऊ. तो मला चहा करून दे, मग मी दवाखान्यात जाणतो पहिले. बाई घे ना गुडबरच्या, नाहीतर तुमच्या भाले करावंच लागते ना. बरं वाटते जरा. जाय ठेवी मग पुलसाक ठेवू. मला काही प्यानी वाटू राहिला. या मग का ती आणू? नाही तिकडेच येतो मी. आता तिकडेच येतो. हे लावून नेतो ना तिकडे. मग त्याच्यात संग दवाखान्यात जातो तातून. मग आता नेतो म्हणते तो तर सांग मा भाऊ वावरातून आला माय. त्याला कळलं तर काय माय किती कसं माय काळजी करते. सकाळून त्याला माहित असतं ना, सकाळून नाही असतं मला. पण मी म्हणलं सकाळून एवढं काय उतरी. पण मेला बुवारा तापले काय झालं काय. पण बाई हायरल आला तर मलाच कोण आला असेल माय. मी काय कुठे गेले नाही काय नाही. सुमीच्या अंग गेलती माय. सुमीच्या घरी तर व्हायरल नाही म्हणे. हा बाई हायरल मला कुकून लागला. आणि त्या सदाशिवच्या वाडीच्याकडे तुम्ही गेली नाही माय बाई. सोनिया तू याच्यासाठी तो माय संग गेला नाही आहे ना? हा, तुला रिकामी धंदे करायला लागते घरी आहे ना. तू म्हटलं ना चला जातो माय संग. आमनो बाबा मी काही नाही करू राहिलो ना. मी घेऊन राहिलो ना.
मी जातो, उद्या चालला जा तुम्ही. मी मामाला फोन लावला, मग मामा येते, मी चालला जातो. मी नाही राहत ती बोर होते मले. मी घरी मोदी नाही काही नाही तर तुम्ही मला मस्त बाहेर नेसान, मस्त काही खाऊ घालसान, मला बी घरी मज्जा येईन एकट्याले. ते मोनी असली की तसं माझं डोकं खात राहते, पण उलट मला गमून नाही राहिलं बा. आई मोनी असली की गमते. चालला जाय डोक्याले काव. तू असला तर माझ्या डोकं घरी राहते फालतू. चालला गेलोस तुम्ही बाहेर. काय करू सांग, संध्याकाळी खिचडी लावू का आपल्याला? का रे हे गेली का लागे? हा हो मा, ते आता उद्या बुड्याची तेरवी आहे ना, तर गेली ते. कोईची आहे तेरवी? उद्याची. मग तू नाही गेला का? ती जाईन उद्या. आता आजपासून मी काय करतो? पाय ना. हा सुरेश, मग मी बोलली तर तुला वाटते माय काही म्हणते. हा तसं तर मी म्हणतच नाही. तसं तर मी इतकी हलकी नाहीच आहे, हलकट अजिबातही नाही आहे. हा की मला बोला पण पण सांगताय सोय रे. हा म्हणलं का बया बया तरी म्हणलं का की तुम्ही येता म्हणून? हा सांग तोय बाबा म्हणतात म्हणत जाऊ दे, आपण नाही पाहिलं त्या बुड्याचा आपला काही संबंध नाही, पण यायचे त्याचे संबंध साजरे आहे तर आपण जाऊन भेट घेऊन येऊ. हा सांग या विचाराचे आपण. आणि हे पाय हा किती हलकट विचार झाला. हा उत्सव म्हणलो नाही ना बाई या म्हणून. हा आले हो मा, काय करतो फालतू जाऊन सती. मी तर बोलावल्यावर जात नाही. मला कोणता हरी काय मला कायच करावं लागते. पण काय सोयरेचा हलकटपणा मी तुला सांगून राहिली. तुझी बायको तर भलं नाकानं लिंबू शिलते. हा आणि पाय ना उलच बया बया म्हणाले काही. हा की ये जा म्हणून म्या फोन केला म्हटलं म्हणता तसाच संग बोलली मी. हे काय बाई कस झालं तर झालं हिने सांगलं म्हणले असो तसं. पण असंच बाया तेल वाटलं नाही ना की आपल्या बाई आपल्या संग बोलले तर येईले तेरवीचा एक फोन करा. हा उलट जाणं का मला सोपं होतं काय? उलट मला मागाच होतं. 4-5 ब्लाऊज पीस न्याय लागलं असते. तशी खरुबाचा काय टाईप सासू बल्ली लोकांच्या माथं असले की मोठेपणा करायला सांगा तिले. येली द्या ब्लाऊज त्याली द्या ब्लाऊज पीस असतेच काय? मध्ये जाऊन उलट तोटा होता. पण सांगून राहिली त्यातली गोट. पण आपण माणुसकीचे आपल्याला आपली माणुसकी नाही सोडा वाटत ना. जाऊ दे ना, तुला नुकसान झालं असं, तुला ब्लाऊज पीस द्यायला लागले ते जाऊ दे, त्याच्यापेक्षा बरे नाही केले तर काय करतो. उन्हात तानाचं जाऊन कायच करावं लागते. अरे मले कुठे 70 आहे जायचं, पण मी तुले सोयऱ्याचं सांगून राहिली कसे आहेत बिन माणुसकीचे. हा आपल्याच घरी आहे एवढी मोकळी. पाय ना गेली तर मला गुसक सांगलो नाही चालली का काही विचारणं तर दूर पण सांगून जात नाही म्हणलं. हा अशा सुनवाऱ्याली एवढी मोकळी कसते का म्हणलं. जाणं म्हणा पाहून ये ना म्हणा. हा कशा धाकातात सुनवाऱ्यात अतिथ निरा मनाच्याच राजोट आहेत. काही म्हणतो मी काही बोलतो मी. हा जरा जगात पाय ना म्हणा तो बायकोले डोळे उघडून. हा कशा आहेत सासा कसा सासूरवास आहे सुनवाऱ्याले तर अतिथ निरा सारस हे असल्या तरी अशी करते. हा तिनं काय केलं ते काय ते तुला पण लावणार आहे का? तिच्या तिला काय केलं ना? अरे तिचं काय गोट आली तू सासूची तर सासऱ्याची गोट सांगून राहिली मी. हा तशी तर बोलली तो सासू म्हणजे लय माणूस की मी सारायला धरून चालतो हे स्वतःच्या इने संग अशी वागते. हा एक फोन नाही केला मला. हा माग म्हणे तिचा भाऊ येऊन गेला का रे आता बया बोललाय नाही दिसलाय नाही आम्हाला तर. पायाला गेली नव्हतं दूर पण जाते तर सांगून नाही जात. का आले आता तिचा भाऊ इकडे तो बाजाराला काय सामान राहिला तर आला. चालता हायत बुडाबुडी जिथे का मेले पाले. हा अशी आहेत जर अशी ढील दिली ना की तो बायको बरोबर तर सोयरी से पारतात बरं. हा माणूस की म्हणून तो उलशिक नाही द्यायले. हा जाणं म्हणा पाय ना मग त्या सुधीरचा साया आलता म्हणलं आणि त्या बुडीला सांगून गेला नाही तो अशी भांडली म्हटलं ते सुधीर संग. शेवटी तिने त्याच्या भावाला फोन केला बल्लावलं आणि त्यानं मग काय वाजते फोन आला मला. हा वाजला तर म्हणलं त्यानं म्हणलं मग त्या सासूची माफी मागली अशी तशी नाही पाया लागून माफी मागा लागली त्याले. मग एवढं हाय म्हणलं लोक इथे घरी. आपल्या घरी हाय का एवढं? हाय का एवढं? पाय नो त्या रोजबाई तो साया आला मला दिसला ना गेला तो पण मी आणला येईन. हा पण आला नाही ना बाई. आता मला का माहित येत नाही तर मी बोललीच ती नाही. आपण काय इतकं काय हे आहो का? मी विचारलं असतं लेकरं बाकरं खुश आहेत की कसं हाय का हाय चारपूस केली असती. त्यानं माणूस की सोडली म्हणून का आपण थोडी सोडतो. घेऊन गेली का लागे लेकरायले नको जाऊ देत जाऊ तिकडे. काही कामाची गोट नाही ते. हा तिकडलं तेले तिकडलं शिकवते लेकरायले आपल्या इकडलं समजलं पाहिजे. काका काकू आबा आजी अजिबात जात नव्हते लेकरायले. काय करत होती लेकरायला जाऊ द्यायची? जाय म्हणलं होत त्या कशी जात होती एकली तर मग लेकरायले धाडलं म्हणून गेली ते लेकरायला जाऊच नव्हतं द्यायला लागत. हा
लेकरं घरी असल्यावर तिचं काय फटकणं झालं असतं. चालली मोठी वाळ्यातले गावातले कोणते आबा मेले त्याची माथीवर येईन लागी तेरवीवर आणलेल्या दिसापासून काय काय घर काढणाऱ्या वाऱ्यावर सोडते काय काही जरासं धाकात ठेवा बाबू. सुरे नाही कळत. बायकोले हमेशा मोठीतच ठेवलं पाहिजे. नाही तर तिला ढिल दिली ना तर हातातून निसटून जाईन पाल्या. आई काय आई तुला काय अक्कल आहे? काय ना कशी डोळे दाखवते तुले. ऐकते का तुला उत्सक? आज लोक नाही हिंमत झाली बापा तुझ्या बाबाच्या पुढे काही बोलायची शब्द उद्गाराची आज लोक हिंमत नाही झाली म्हणलं बाई. डोळे दाखवले माणसांनी की आपले बाई थर 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 हात पाय कापतात तोंडातला शब्द नाही निघत. हे तर तुला निरा तोंडी येते. लेकराईले वळी तसे संस्कार करून राहिली ते उलशेक ढंगाचे वळण नाही तुला लेकराईले. लेकराईले जरा धाकात ठेव. तो बायकोले जरा धाकात ठेवलं की लेकरं आपोआप तर धाकात राहतात. अरे सकाळी इकून खातील ना तुले. मी हाव माझी जीव आहे म्हणून जीव तुटते तुझ्यासाठी. सकाळ तुझी बायको तशीच तर तुझ्यापेक्षा शिल्लक कमावते. आणि मग तर ते तुले तर अशी जरशी हे नाही करणार. तू तर माझ लेकरं नेले. कुठे होता बाबू? अतिच होतो आजी. हे तर मायचं पित्तूच आहे. एकूण एक गोष्ट सांगते मायले काय बाई मी तर म्हणून पट्टी नेले तिनं. हे लेकर घरी आहेत मला माहितच नाही. आता सबन मायले सांगतात. हा मा मेंदळा कधी सांगत नव्हता म्हणून मी आली. खरं तर मी म्हणलं जरा याच्या डोक्यात प्रकाश पाडतो. पण काच माय हे पट्टू कुठे लपेर होतं मला दिसलंय नाही माय बाई. बाबू तू जेवला का? जेवला असेल तर निजून राह. असं उन्हातानाचं घेऊ नये. मी म्हणलं तो आई संगच गेला का तू? ती गेली वाटते बाई गेली नाही. हा ते गेली मी नाही गेलो. मी आता जातो. संध्याकाळी येते मामा. जाय मामाच्या घरी लेकरं जातच असतात. मामा वाट पाहते आजी आबा लाड करते. जाय मामाच्या घरी आम्ही बी जात जा. लहान होतो त्या वक्ती मामाच्या घरी जायचा हरीकच राहते. तुझा मामा तर बापा किती साजरा. आता तर तू म्हणस की मामाच्या घरी लेकराला जाऊ नको देत जाऊ. आपल्या घरची गोट नाही ते. मी नाही म्हणलं ते लोक दुसऱ्याच्या घरची गोट होती. अय बाई सांग ते काकी निजेल हाय सांग. मी तिकडल्या टाकीत पाईप टाकला नळ आला तर तो घरचं भरलं का पाणी? नशीन भरलं तर घे ना भरून. शिगा देऊन दे. तुझी माय आली की मग तिला जीवाले घर नाही. मी चालली बाई. माय काट घरी होतं मला माहितच नाही. चलवा द्या बोळ्याचं असं कुच नाही केलं ना कच नाही केलं. माय सारखंच आहे. मांजरच्या पावलाने येते तर पाऊल नाही वाजवू देत. आता सांगते सबन मायले कान भरते मायचे. मी म्हणलं जसं या आमच्या बेंदळ्याला काही ना काही सांगतो. माय सारखंच आहे कुठनं बरोबर चोरून कोटी ऐकल्या माल्या. चले हातपाय धुरे. काय माती गुती खेटरात आल्या का लहानच गेल्या का? अभ्यास तरी कर मग राहायला घरी तर. चाललो मी आता काय मामा येते. मला फोन द्या. मी आईले फोन लावतो. विचारतो मला ड्रेस कोणता आणू तो का आईनं नेले सांगतो. जाय तर तिच्या बरोबर फोन आलता कोणाचा तरी. थांब.